शब्दांगणमध्ये आपले स्वागत. 1913चा प्रसंग, जेव्हा गांधीजी आणि बा हे साऊथ आफ्रिकेमध्ये होते. आणखीन त्याच वेळेला साऊथ आफ्रिकेच्या गव्हर्नमेंटने अचानकपणे एक कायदा पास केला की ज्या लोकांची लग्न ही ख्रिश्चन पद्धतीने झाली आहेत, तीच लग्न फक्त कायदेशीर मानली जातील. अर्थात तिकडे एवढे भारतीय लोक होते आणि त्यांनी भारतातून जेव्हा ते लग्न करून आले त्यावेळेला बऱ्याच लोकांची ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाली नव्हती. त्यामुळे हा कायदा त्यांना लागू होत होता की त्यांचं लग्न हे कायदेशीर मानलं जाणार नव्हतं. यासाठी गांधीजी खूप लढत होते, बहिष्कार घालत होते. परंतु त्यांना मनापासून असं वाटत होतं की भारतीय स्त्रियांनी त्यांच्या स्वाभिमानासाठी ह्या कायद्याचा लढा द्यावा. परंतु त्यांना हे सुद्धा माहिती होतं की समजा गांधीजी त्या सगळ्या स्त्रियांना म्हणाले की तुम्ही लढा, तर ते म्हणालेत म्हणून या स्त्रिया लढतील आणि कदाचित ते जेलमध्ये जातील. जेलमधलं वातावरण जर त्यांना सहन नाही झालं तर ते माफी सुद्धा मागतील. आणि ही माफी हे गांधीजींना पटण्यासारखं नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं की ह्याविषयी आपण बांशी बोलू. ते एक संधी बघत होते बांशी बोलण्यासाठी. त्याच संध्याकाळी बा स्वयंपाक करत होत्या आणि गांधीजी बसले होते त्यांच्या एका मित्राबरोबर. त्यांचा मित्र ह्याच कायद्याविषयी बोलत होता. त्यावेळेला गांधीजी बांना म्हणाले की तुला माहितीये का, असा एक नवीन कायदा पास झाला ज्याच्यामुळे आजपासून तू माझी बायको नाही. बा हसल्या. बा म्हणाल्या, असा काय कायदा? कोणीही कोणताही कायदा काढेल आणि सांगेल की आजपासून मी तुमची पत्नी नाही? हे असं शक्यच नाही. तेव्हा गांधीजी म्हणाले, असं झालंय आणि हा कायदा पास झालाय, तर तुम्हाला बायकांना तुमच्या स्वाभिमानासाठी या कायद्याविरुद्ध लढा द्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यावर बा परत हसल्या. बा म्हणाल्या, म्हणजे आम्ही स्त्रियांनी काय करायचं? जेलमध्ये जायचं? तुम्ही तर तसं पण लढता आहात, तुम्ही तसं पण उपोषण करता आहात, जेलमध्ये जाता, आता आम्ही काय करायचं? त्यावर गांधीजी म्हणाले, तुम्ही पण तेच करायचं. तुम्ही सुद्धा त्याविषयी बहिष्कार घालायचा. कदाचित तुम्हाला जेल होईल, तुम्ही उपोषण करा. तर त्यावर बा परत हसल्या. बा म्हणाल्या की म्हणजे तुम्हाला सुद्धा मी जेलमध्ये जाऊन हवीये, मी पण आता जेलमध्ये जाऊ? तर गांधीजी म्हणाले, त्यात काय हरकत आहे? जर तुला लढा द्यायचा असेल आणि जेल झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर बा म्हणाल्या, तिथे मला जेवण तरी नीट मिळेल का? गांधीजी म्हणाले, मिळाला तर पाहिजे आणि नाही मिळालं तर तू विनंती कर की मला शाकाहारी जेवण लागेल. तुझी विनंती नाकारली तर तू उपोषण कर. बा परत म्हणाल्या, निदान फळं तरी मिळतील का? तर गांधीजींनी परत तेच सांगितलं की मिळालं तर पाहिजे, पण तू त्या जेलरला विनंती कर. विनंती नाकारली तर उपोषण कर. मग बा थोड्याशा चिडचिड्या झाल्या. त्या म्हणाल्या, तुम्हाला मी खरोखर जेलमध्येच जाऊन हवीये, पण एक लक्षात ठेवा, जर मी जेलमध्ये गेले तर मी त्या जेलमधून परत काही जिवंत येणार नाही. त्यावर गांधीजी जरा थांबले आणि त्याच्यानंतर म्हणाले की जर तू असं काही झालं जेलमध्ये, तर मला तुझा खूप अभिमान वाटेल की माझी बायको एका चुकीच्या कायद्याविषयी लढता लढता तिने प्राण सोडले आणि ते मी आयुष्यभर अभिमानाने सांगेन. तेव्हा मात्र बा ह्या थोड्याशा नर्वस झाल्या, थोड्याशा घाबरल्या, थोडंसं त्यांना वाईट सुद्धा वाटलं. पण अर्थात त्यांना हे माहिती होतं, जर गांधीजी म्हणतात आहेत तर आपल्याला करायचंय. त्या म्हणाल्या, तुम्ही जर म्हणता आहात तर हा लढा द्यायला मी तयार आहे. मी बाकीच्या स्त्रियांशी बोलेन. असं करून त्या तिकडनं निघून गेल्या. गांधीजी आपल्या मित्रांना म्हणाले की बघा कशी आहे माझी बायको. माझं ती सगळं ऐकणार आणि तिने मला आयुष्यभर अगदी 100% साथ दिलीये.
अर्थात त्या पुस्तकामध्ये पुढे हे सांगितलं नाहीये की बानी हा लढा दिला की नाही, बा त्या कायद्याच्या विरुद्ध उभ्या राहिल्या की नाही. परंतु तो प्रसंग वाचताना हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवतं की बा या अतिशय साध्या व्यक्ती होत्या, संसारिक स्त्री होती आणि त्यांना एवढंच माहिती होतं की आपले पती जे करतील ते सगळं बरोबरच असणार आणि त्यांना आपण 100% साथ द्यायला पाहिजे आणि म्हणून त्या हे करायला तयार झाल्या. तर अशा होत्या बा आणि असे होते आपले गांधीजी. तुम्हाला या प्रसंगाविषयी काय वाटतं ते तुम्ही जरूर सांगाल.